नाशिकच्या काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरू आहे। मनपाकडून कारवाई सुरू करण्यात आली। परिसरात तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय। हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। 25 वर्ष पाठपुरावा करूनही मनपाचा दर्गा हटत नसल्यानं या ठिकाणी इशारा देण्यात आला होता। अनधिकृत दर्ग्यापुढे हनुमान मंदिर उभारण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला होता। अपडेट जाणून घ्या, मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, खरं तर 25 वर्ष झाली साधारणपणे हे प्रकरण नाशिकमध्ये अजूनही गाजतंय। त्यानंतर आता कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात येते, कारण की बंदोबस्त तर तगडा पाहायला मिळतोय। भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी असे आरोप केलेले होते। 25 वर्षापासून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून या संदर्भात तक्रार करण्यात आलेली होती। प्रशासनाकडे अशा स्वरूपाचं अनधिकृत धार्मिक स्थळ ते हटवण्याबाबतची मागणी केली जात होती, मात्र प्रत्येक वेळेस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होतं। काही दिवसापूर्वी मंत्री नितेश राणे यांनी देखील याच परिसराची पाहणी केलेली होती आणि त्यानंतर आज कुठेतरी सर्व हिंदुत्ववादी संघटना ह्या आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यांनी सकाळी 11 वाजता या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता। त्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 ते 4 दिवसापासून पोलिसांकडनं संपूर्ण तयारी केली जात होती। आंदोलन जर चिघळलं तर काय करायला पाहिजे, कशा स्वरूपाचा बंदोबस्त असायला पाहिजे, ही संपूर्ण तयारी करण्यात आल्यानंतर प्रशासनाने निर्णय घेतला आणि आज सकाळपासूनच जे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे ते हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली। महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर प्रचंड अशा पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण आता हटवलं जात आहे। आपण बघतोय एका बाजूला रस्त्यावरची वाहतूक, जो मुख्य रस्ता आहे नाशिक पुणे महामार्ग आहे, त्या रस्त्यावरची वाहतूक एका बाजूला पूर्णपणे सुरळीत अशी सुरू आहे, मात्र त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी हे अनधिकृत वादग्रस्त धार्मिक स्थळ होतं तिथे जाणारे सर्वच्या सर्व रस्ते हे बंद करण्यात आलेले। आपण बघतोय की अशा स्वरूपाचं हे बॅरिकेड्स केवळ याच ठिकाणी नाही तर या बाजूला जाणाऱ्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अशा स्वरूपाचं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। आतमध्ये जर आपण बघितलं तर पोलीस उपायुक्तांसह सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी 3 ते 4 स्तरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। इथे एक बॅरिकेड आहे, पुढे पुन्हा एकदा 200 ते 300 मीटर अंतरावर देखील एक बॅरिकेड्स लावण्यात आलेला आहे आणि त्याच्या पुढे अतिक्रमण हटवण्याचं काम, वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्यामुळे सकाळपासून इथे कोणालाही आतमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही आहे। संपूर्णपणे पोलिसांचा बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे। वातावरण तणावपूर्ण आहे, मात्र शांतता आहे। सकाळपासूनच इथे पोलीस बंदोबस्त असल्यामुळे इथे कोणाला फिरकू देत नाही। त्यामुळे एका बाजूला तू सांगतेस त्याप्रमाणे एकीकडे आता कारवाईला सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे आता या हिंदुत्ववादी संघटना आता आंदोलनावर ठाम राहतात का, आंदोलन होतं का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।